चला मंडळी, चला मंडळी, सुप्रभात श्री विठ्ठल. आजचा आपला 9वा दिवस. नव्या दिवसाची पहाट झालेली आहे, सुप्रभात झालेले आहे आणि माझी माऊली निघालेली आहे. आताच क्षणातच माऊलींची पालखी येईल बाहेर. आली माऊली 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 माऊली. वा वा वा. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. हो तेने ते जमीनला एकाएकी जनार्दनी, चराचर मोह हरिले तुझे मूर्ती पहाव. पाये तिकडे चतुर्भुज नरणारी, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळ. विष्णुदास नाम जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज. कमल नयन हसे वदन हसे, घडिये 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 गुद बोलकारे. जय 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 गोपाल, जय जय गोपाल, जय. आता मद दृष्टी देई पांडुरंग माय बापा, आता मद दृष्टी देई पांडुरंग माय बापा. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध, मी माझे वाढवोनी माया तृष्णेचा वाद. स्वहित नदीसेची केला आपुला वध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध. आता मद दृष्टी देई पांडुरंग माय बाप, आता मद दृष्टी देई पांडुरंग माय बापा. चला श्री विठ्ठल मंडळी, आपली माऊलीची पालखी भवानी पेठेमध्ये येऊन पाहते आहे आणि फार आनंद असा वारकऱ्यांना झालेला आहे. काय म्हणता महाराज? आज माऊली भवानी पेठेमध्ये पोचली. आज 2 दिवस तिथे थांबणार. आजचा दिवस खूप आनंदात आहे आणि आता शब्द नाही.
श्री विठ्ठल. आज माझी माऊली भवानी पेठेत येऊन थांबलेली आहे. तर सर्व वारकऱ्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे. याच्याबद्दल थोडं काहीतरी आम्हाला सांगा बरं. वा छान वारी झालेली आहे. ज्ञानोबरायांची पालखी आनंदाने गात नाचत बागडत सगळे वारकरी ज्ञानोबरायांबरोबर आता पुण्यापर्यंत आलेले आहेत. आता एका टप्पा राहिला आहे आळंदीचा. सगळ्यांना आतुरता आहे आळंदीची. कधी एकदाचा आळंदीला जातोय ज्ञानोबरायांचा तो नयनरम्य सोहळा. ज्यावेळी सगळी आळंदी ज्ञानोबरायला आणायला मागे येते. खरंच नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी सगळे वारकरी आतुरित आहे. सगळ्यांना ती अपेक्षा आहे. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. चला श्री विठ्ठल मंडळी इकडे या साईडला. तर अशा प्रकारे आपली माऊली भवानी पेठेमध्ये आलेली आहे. आणि लय आनंद झाला काय आज. आपल्या आनंदाचा पारावार नाही. आजी आनंदाशी आनंद माझा झाला. आजी सुखाशी सुखी लाभ केला आणि ती हर्षाशी हर्ष बोटावला तिकडे आळंदीत. तर चला जाऊया माऊलीचं दर्शन करू आणि निघून जाऊ. पंढरनाथ भगवान की जय. भाऊ हो आता आमच्यावर चढला तर तुम्हाला आमच्या इथे यावं लागेल. दीपक भाऊच्या घरी आलते. आमचे थोडे आलते जेवायला. आता यावं लागते बाबा. यावं लागते. वा आमच्या घरी आलो असं समजतो आम्ही. नाही घरात आपल्या घरातच बस मग माऊली झालं सगळ्यात परत नाही शेवटची आणि पहिली शाल कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला चिंतन श्री गुरुदेव दत्ता. चला श्री विठ्ठल. ऐका की श्री विठ्ठल. वा श्री विठ्ठल खूप चांगली. श्री विठ्ठल मंडळी. श्री विठ्ठल. आज आपली माऊली पुण्यामध्ये पोहोचली भवानी पेठेत. आणि आज आमचा दुपारचा ठेपा आजच्या दिवसाचा दुपारचा ठेपा आपले कात्रज येथे आमचे गौरव महाराज उडापे, बाळा महाराज उडापे बाबांचा आग्रह आणि त्यातल्या त्यात खास करून आग्रह होता आईंचा. आई म्हटली का नाही आमचे कोकणी आले पाहिजे जेवायला. कोण आहे की नाही वारकरी. म्हणजे खास आता तुमचं आमच्या लोकांवर लय प्रेम आहे बाबांचा. त्याच्यामुळं आम्ही सर्व मंडळी आपली कोकरी आगरी तडका सगळे आम्ही आमची प्रेमाची मंडळी आहे. आणि तुमचं खूप खरंच तुम्ही मोठेच बंधू आहात. व भले आपल्या वयात काय डिफरन्स नसेल पण तुम्ही आम्हाला ज्ञानाने फार मोठे आहात. तर असंच प्रेम असू दे आमच्यावर कायम. आणि आता पुढच्या टायमाला तुम्ही आमच्या इथं नक्की ना. नक्की एवढ्यांच्या घरी पूर्ण सप्ताह करायला या. म्हणजे एक दिवस यांच्या घरी 8 दिवस मुक्काम या. हा आहे की नाही. चला निघायचं का मंडळी. श्री विठ्ठल निघू. तुला काय नाही तुला भवानी पेठेत फेकायचं ना आम्ही जायचं. ओके चला मग कधी फेकताय. आताच फेकतो तुला. त्याला काय म्हणतात ते काय पॅकेज नाही का आपण ऑर्डर करतो पार्सल डिलिव्हरी करायची का. अरे माऊलीला पोर्टल केला असता ना. हा पोर्टल करू ना तुला. इथे पोर्टल चालतं का. याला पोर्टल करू ना पार्सल करूया. चला ओके चला डन. चला श्री विठ्ठल मंडळी. कसला पाणी आहे महाराज. चला मंडळी आपण आले आहोत आळंदीमध्ये. सकाळी आपण भवानी पेठेत माऊली पोचली. तिथून आपण आपले ऋषीराज महाराज आपले त्यांच्याकडं आज आपल्याला भोजन आमंत्रण होतं. तिथं गेलो. मस्त भोजन झालं. गप्पा रंगल्या. खूप गप्पा गेल्या.
त्यानंतर म्हटलं तर काय करावं 2 दिवस, आज आणि उद्याचा दिवस माऊली भवानी पेठेत असते. तर म्हटलं चला आळंदीला जाऊ दर सालप्रमाणे, कारण की बरेच काही कारणं असतात. तर आज आपण आलेलो आहोत आळंदीमध्ये. तर आळंदीला येऊन पहिले करतो आपण स्नान, आणि स्नान करून ब्रिजवरची उड्या का हा ब्रिजवरची महाराज तर गेले पण आमचे. तर चला स्नानाची आपण मजा घेऊया आणि नंतर आज संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे बघू. आज काय प्रोग्राम करायचा आहे? चायनीज नाही खिचडी भात दाल खिचडी. ओके, दाल खिचडी बनवायला आपल्या घरी जाऊ. चला मग टाकून सगळा सगळा ना शेंगदाणा बी टाकू. शेंगदाणा बी टाकायचा ना. मक्का हे 2 काजू बी टाक. पाहुणे कमान धनंजय लवकर मिनी वेगळी टेकली. माऊली हे म्हणणे पावता येत म्हणून मी इथं आहे बाबा. पावतात नाही शिकवलंच नाही. मी असं बोलतो असं. अरे आजोबा का क्या दिया आजोबा पाव पाव मुझे आगे लेके जा रहा है. नको पाण्या. पानी का ठीक आहे ठीक आहे. काय दीपक महाराज मजा का मग? लय मजा आहे बघा. माऊली तर हसते नाही तर माऊली काय केलं तर त्या तंगड्यानं बुजबुल्या करतात. त्याचा तोच असतो एकटाच. अरे हास आधी माझ्या करतात. काय मग आधी ना बरं वाटतंय का पांडू? हास 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 आटाने कुठले बसोर आहे बघा. विमानान बसले. विमानान बसले विमानान. एअर इंडिया. बरे आहेत ना? छान वाटतंय. मजा येते. हसायला काय होतं त्याच्यात? गुजगुले होतात. काय मग? पुढं मोठा बदक चालत आहे आणि त्याच्या मागं त्याची लहान लहान पिल्ली एकदम लाईनीत चालत आहेत. कशी एकदम बदकाची पिल्ली कशी चालतात तशीच, पण त्या मोठ्या बदकाला माहिती नाही
का त्याची पिल्ली चालतायत. मोठा बदक आपला एकदम चाललाय हेंगलो मेंगलो. तर श्री विठ्ठल मंडळी, ज्याप्रमाणे कोंबडी किंवा बदक आपल्या मागं आपल्या पिल्ल्यांची रांग घेऊन जात असतो, त्याचप्रमाणे दिवक महाराज पण आपल्या बदकांची कोंबड्यांची पिल्ल्यांची रांग घेऊन गेले. समाजला मी फक्त दिसते ना